बास. खूप झालं आता. तू तुझं भान विसरलीस का पैशाच्या हवेपोटी? अगं जमीन विकायला निघालीस तू. सुई ती फक्त जमीन नाहीये आपली. ही आपल्या नानांची आठवण आहे. असं वावरात एक गरका मारून आला ना, की नानांच्या हाताला पकडून चालण्यासारखं वाटतं ग. काय शिकवण आहे का आपल्या नानांची? काय शिकवलंय? ही माती माय आहे आपली, हेच शिकवलं ना. आणि तू काय करतेस? माईलाच विकायला निघालीस? नाही सुई. सुई, नानांनी नांगरणी करताना मला त्या डागरावर उभं करून या मातेची ओळख करून दिली. ती लाल माती, तिचा तो उबदार स्पर्श. पावसाची सर पडल्यावर तो दरवळ श्वासात राहिला ग माझ्या कायमचा. डोंबरभर चिखलात धडपडताना नानांनी आयुष्य सांगायला शिकवलं का. नेहमी म्हणायचे, आभाळाची छाया आणि मातीची माया. अजून काय हवं जगाया? सांग ना ग, अजून काय हवं जगाया? आणि असे किती पैसे कमी पडतात तुला? तुझं कॉलेज, तुझे ते महागडे फॅन्सी कपडे, मोबाईल, मेकअप सगळंच करते ना मी. मग कशाला हवा अजून पैसा आपल्याला? हे बघ सुई, मी आज तुला एक गोष्ट सांगते. जमीन ना कसायची असते, विकायची नसते. आणि राहिला प्रश्न तुझ्या कॉलेज फीचा, तर त्यासाठी मी आहे. मी बघून घेईन. तू तुझं डोकं नको चालवूस प्लीज. जाय तू. अरे तुझी जा ना, मला नाही बोलायचंय तुझ्यासोबत. प्लीज, मला ह्या विचार अजून चर्चा नको. प्लीज जा, निघ. थँक्यू.